Hello and welcome back to my YouTube channel. My name is Sahil and you are watching Nisarg Moto. So आज मी लेह सिटी एक्सप्लोर करायचं ठरवलेलं आहे आणि काल पूर्ण दिवसभर आराम केला. त्याच्यानंतर आजचा एक दिवस लेह फिरण्यासाठी ठेवला होता कॉज जेणेकरून थोडंसं ॲक्लिमॅटायझेशन पण होईल आणि आपल्याला लेह सिटी पण बघता येईल. सो या हिशोबाने मी सगळं प्लॅनिंग केलं होतं. सो आज मी काही ठिकाणी लेहमधली फिरणार आहे. चला तर मग बघूया लवकरच आपण लेह सिटी. तर मित्रांनो, आत्ता आपण लेहमधून बाहेर चाललो फिरण्यासाठी. तर आज मला लेह पूर्णपणे एक्सप्लोर करायचं आहे. इथल्या काही मॉनेस्ट्रीज वगैरे आहेत त्या मला बघायच्या आहेत. आणि यार, बाहेर पडताना सुद्धा काय वेगवेगळे नजारे आपल्याला बघायला मिळतात. हा व्ह्यू बघा किती छान आहे. यार किती सुंदर दिसतात ते समोरचे डोंगर. थोडा थोडा बर्फ आहे वरती, मस्त. आणि हे आलं लेहचं एंट्री गेट. तर आत्ता आपण जिकडे चाललो आहे, हेमिस मॉनेस्ट्री असेल किंवा थिक्से असेल, तर हे सगळे आपण या ज्या सगळ्या मॉनेस्ट्रीज आहेत किंवा या प्लेसेस ज्या आहेत त्या आपण काल ज्या रस्त्याने एंटर केलो लेहमध्ये त्याच रोडला आहेत. आणि तर आत्ता आपण तिकडेच चाललो आहेत. काल इथल्या डोंगरांचा रंग संध्याकाळच्या वेळेला वेगळाच होता आणि आत्ता सकाळी तर आणखीनच वेगळा रंग आहे. म्हणजे प्रत्येक वेळेला सूर्यप्रकाशानुसार इथले डोंगर जे आहेत ते आपला रंग बदलत असतात आणि ते बघायला खूप छान वाटतं आहे. तर आत्ता मी चाललो आहे हेमिसमध्ये आणि हेमिसला जातानाचा रस्ता तुम्ही बघू शकता की समोर काही ठिकाणी स्नोकॅप माउंटन्स आहेत, काही ठिकाणी पूर्ण प्लेन्स आहेत आणि इकडे या बाजूला तर वेगळेच टेरेन आहे. इकडे सगळीकडे झाडं आहेत हिरवीगार. तर सगळ्यात पहिलं आपण हेमिसला यासाठी चाललो आहे कारण की हेमिस हे सगळ्यात लांबचं ठिकाण आहे जे की आपल्याला बघायचं आहे. आणि तिथे हेमिसमध्ये हेमिस मॉनेस्ट्री आहे, तर ती बघायला मी चाललो आहे. त्याच्यानंतर जसं जसं मी लेहकडे परत येईल हेमिसवरतून, तसं येता काही प्लेसेस लागतील त्यासुद्धा मी व्हिजिट करेल. तर ज्या रस्त्यावरून मी हेमिसला चाललो आहे तो बायपास रोड आहे. ॲक्च्युली जो लेह मनाली हायवे आहे तो इंडस रिव्हरच्या त्या बाजूला आहे. म्हणजे जर का तुम्ही काल बघितलं असेल की मी ज्या लेहला ज्या रस्त्याने आलो लेह मनाली हायवेनी, तो ॲक्च्युली इंडस नदीच्या बाजूनी चालला होता. आणि हा जो रस्ता आहे हा इंडस नदीच्याही पलीकडून रस्ता आहे. म्हणजे हा बायपास रस्ता आहे बेसिकली. आणि या रस्त्यावरती तुम्ही बघू शकता की एक वेगळीच दुनिया आहे की सगळीकडे मस्तपैकी अशी हिरवीगार झाडं आहेत, शेतं आहेत आणि काही ठिकाणी ना असे ॲग्रो टुरिझम सेंटरसुद्धा इथे चालू झालेले आहेत. तर हेमिसला जाताना जो बायपास रस्ता आहे तिथला व्ह्यू तुम्हाला असा बघायला मिळेल. लेफ्ट साईडला झाडं, राईट साईडला झाडं आणि मध्ये रस्ता आणि त्याच्या मागे एक छान असा डोंगर. त्या डोंगरावरती थोडासा बर्फ. वा वा वा, एक नंबर. हेमिसच्या थोडंसं जवळ आलो आहे आत्ता आणि निसर्ग अचानक परत एकदा बदललेला आहे. सगळं असं हिरवंगार दिसायला लागलं आहे आपल्याला. इथे तर मला कुठेही मॉनेस्ट्री दिसत नाही आहे, नुसते डोंगरच दिसत आहेत. बघूया आता गेल्यावर समजेल. इथे छान अशी सावली आलेली आहे आणि बरं वाटतंय. ऊन गेलं बऱ्यापैकी इथलं. हो, ओके. तिथे कुठेतरी आहे तेच वाटतं हेमिस मॉनेस्ट्री. बापरे,
डोंगराच्या एकदम खालीच आहे, त्याच्यामुळे आपल्याला खालून काही दिसत नव्हतं. सो फायनली आत्ता आपण हेमिस मॉनेस्ट्रीला पोचलो आहे. हेमिस मॉनेस्ट्रीच्या आतमध्ये एंटर करतानाच तुम्हाला तिकीट काढावं लागतं म्युझियमसाठी आणि मंदिरासाठीचं. सो त्याची फी अराऊंड 50 रुपये आहे आत्ता तरी करंट टाईमला. पुढे जाऊन ही कदाचित चेंज होऊ शकते. तर मी जेव्हा इकडे मॉनेस्ट्रीला येत होतो रस्त्याने, तेव्हा असं वाटलं नव्हतं की ही मॉनेस्ट्री एवढी मोठी असेल, पण ॲक्च्युली ही मॉनेस्ट्री आतमधून खूप मोठी आहे. म्हणजे विचार करा ना, 1000पेक्षा जास्ती मोंक्स जे आहेत ते जे अभ्यास करतात आणि ते राहतात सुद्धा म्हटल्यानंतर गजब आहे यार हे. आणि हे इतकं आतमध्ये ना डोंगराच्या की असं वाटतच नाही आपल्याला की आतमध्ये एवढं काही स्ट्रक्चर असू शकतं. मोनेस्ट्रीच्या आतमध्ये सगळीकडे कीप सायलेन्सचे बोर्ड लावलेले आहेत. ऑब्व्हियसली बिकॉज आतमध्ये प्रेयर्स वगैरे चालतात मोंक्सच्या, त्यांचा अभ्यास वगैरे चाललेला असतो. तर ही जी हेमिस मोनेस्ट्री आहे ही पूर्णपणे मड वॉल्स आणि लाकडापासून बनवलेली आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारचे कॉन्क्रीट स्ट्रक्चर्स यूज नाही केलेले. तुम्ही बघू शकता जिथे आहे तिथे सगळीकडे अशा प्रकारची लाकडं यूज केलेली आहेत आणि पूर्णपणे मड वॉल्सपासून बनलेलं हे स्ट्रक्चर आहे. आणि ऑलमोस्ट 3 फ्लोअर्सचं हे स्ट्रक्चर आहे. इस मोनेस्ट्रीच्याच मागे ना एकदम असे उंच उंच डोंगर आहेत आणि तिन्ही बाजूंनी याला डोंगरांनी वेढलेलं आहे. इकडे तुम्ही बघू शकता की इकडे सुद्धा एक डोंगर आहे आणि या मॉनेस्ट्रीच्या मागे सुद्धा आणखीन एक डोंगर आहे. हा आता दिसत नाही आहे, पण मी थोडासा अजून मागे गेलो तर तुम्हाला दिसेल. ते बघा आणखीन एक डोंगर आला, ते बघा. हेमिस मॉनेस्ट्रीमध्ये हेमिस म्युझियम पण आहे. तर या म्युझियममध्ये सुद्धा फोटोग्राफी अलाउडेड नाही आहे, पण म्युझियमच्या आतमध्ये मी जेव्हा गेलो तेव्हा आतमध्ये मला अशा काही गोष्टी बघायला मिळाल्या, त्या बघून मी लिटरली सरप्राईज झालो. या म्युझियममध्ये 8व्या-9व्या शतकातल्या सुद्धा गोष्टी अजून पण आहेत, जसं की काश्मीरमधले एन्शंट आर्टिफॅक्ट्स वगैरे इथे ठेवलेले आहेत. त्याच्यानंतर हाडांपासून बनलेले अवजारं, हत्यारं, भांडी हे सुद्धा इकडे अजून ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर अजून आतमध्ये बघायला गेलात तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे देवतांचे मास्क बघायला मिळतील. त्याच्यानंतर विजडम प्रोटेक्शनसाठी एक डान्स केला जातो, तर त्या डान्सचे कॉस्ट्युमसुद्धा इथे आतमध्ये आहेत. आणि म्युझियमच्या आतमधून जर का तुम्हाला काही खरेदी करायचं असेल तर ते सुद्धा आतमध्ये आहे, जसं की प्रेयर फ्लॅग्स असतील, किचेन्स असतील लडाखचे, तर ते सुद्धा तुम्ही इथून खरेदी करू शकता. सो माझी हेमिस मॉनेस्ट्री बघून झाल्यानंतर मी चाललो आहे आता थिक्से मॉनेस्ट्रीला. आणि हेमिस मॉनेस्ट्रीचं जे म्युझियम होतं त्या म्युझियममधून ना मी हे प्रेयर फ्लॅग्स घेतले. सो फायनली आता आपल्या गाडीलासुद्धा काहीतरी एक वस्तू झालेली आहे लेह लडाखची आठवण म्हणून. सो तिच्यासाठी प्रेयर फ्लॅग्स खूप मस्त वाटते मला. प्रत्येक वेळेला इतरांच्या गाडीवर बघायचो आणि आता आज स्वतःच्या गाडीवरती बघतोय. वाह, व्हॉट अन एक्सपिरियन्स. मस्त. मित्रांनो बघा ना, हेमिस मॉनेस्ट्री इकडनं दिसत पण नाही आहे, ती डोंगराच्या किती मागे आहे. आणि आजूबाजूचा रस्ता पण बघा, कोणाला वाटणार पण नाही की एवढी मोठी मॉनेस्ट्री जिथे 1000पेक्षा जास्ती विद्यार्थी शिकतात, जास्ती मोंक शिकतात, तर अशी मॉनेस्ट्री एवढे मोठं स्ट्रक्चर तिकडे असू शकतं. आणि त्या स्ट्रक्चरबद्दल सुद्धा आपण डिस्कस केलंच की ते स्ट्रक्चर जे आहे ना ते पूर्णपणे मड वॉल्स, माती आणि चिखल आणि लाकडापासून बनवलेलं. अमेझिंग, दिस इज अमेझिंग लिटरली. आणि हा रस्तासुद्धा खूप छान आहे, कारण की चढताना जरा अवघड होता, कारण की चढ होता खूप जास्त, पण उतरताना गाडी एकदम सन उतरते. आणि या कर्व्सवरती टर्न घ्यायला ना खूप मजा येते. खाली पूर्ण आणि शहराचा व्ह्यू मस्त. सकाळची जर्नीची सुरुवात करायच्या आधी मी गाडीचं थोडंसं काम करून घेतलं, जसं की जनरल सर्व्हिस एक पेंडिंग होती गाडीची, ती मी करून घेतली. कॉज 2500 किलोमीटर रनिंग झालं होतं आणि त्याच्यानंतर गाडीला काहीच सर्व्हिस वगैरे काही केलं नव्हतं. सो पहिलं काम मी ते करून घेतलं. सर्व्हिसिंगमध्ये मला काही जास्ती काय करायला नाही लागलं. तर दादाने सांगितलं की गाडीची कंडिशन तर अजून चांगलीच आहे,
तर एअर फिल्टर वगैरे चेक केला तर एअर फिल्टर पण चांगला होता. त्याला म्हटलं फक्त एअर मारून दे त्याला. त्याच्यानंतर आम्ही ऑइल चेंज केलं. ऑइल चेंज तर ऑब्व्हियसली करायचंच होतं. तुम्ही बघू शकता केवढं काळं काळं ऑइल बाहेर आलं. आणि त्याच्यानंतर ऑइल फिल्टर एक चेंज केला. जुना ऑइल फिल्टर म्हणजे तो तर मी तिकडनं निघायच्या आधीसुद्धा चेंज केला नव्हता. म्हणजे पुण्यावरनं निघायच्या आधीसुद्धा चेंज केला नव्हता. शोरूममध्ये मी त्याला सांगितलं होतं ज्या वेळेला गाडी सर्व्हिस करत होतो त्यावेळेला की चेंज कर म्हणून, पण बहुतेक तो पण विसरला आणि मी पण विसरलो. सो त्यांनी तो चेंज नाही केला. सो फायनली तो इथे आल्यानंतर चेंज झाला ऑइल फिल्टर. सो हे सगळं काम झालं माझं आजचं गाडीचं. आणि गाडीचं काम झाल्यानंतर मग मी हेमिसला निघालो. तर आत्ता आपण आलेलो आहोत आपल्या नेक्स्ट डेस्टिनेशनकडे. त्याचं नाव आहे थिक्से मॉनेस्ट्री. आणि थिक्से मॉनेस्ट्री बघा, वा काय ह्याचा व्ह्यू होतो इकडनं, एक नंबर. आणि समोरच विलेज कॅफे दिसतंय. तर काय कॅफे जायची गरज नाही, पण थिक्से मॉनेस्ट्रीचा हा जो व्ह्यू आहे हा बघा किती छान आहे. तर मित्रांनो, थिक्से मॉनेस्ट्रीच्या काय आतमध्ये काही मी गेलेलो नाही आहे, कारण की मला ॲक्च्युली खूप भूक लागली होती. सकाळपासून काय खाल्लेलं नव्हतं आणि जवळपास 2:30 वाजले होते. त्यामुळे मी इथेच द विलेज कॅफे म्हणून आहे, तिथे मी मोमोज खाल्ले. आणि थिक्सेपेक्षा मी प्रेफर करतो आहे की मी स्टोक मॉनेस्ट्रीला जावं. तर मित्रांनो, थिक्से मॉनेस्ट्रीमधून आपण निघालो आहे. थिक्से मॉनेस्ट्रीपेक्षा मी प्रेफर करेल की आपण स्टोक मॉनेस्ट्रीला जावं. कॉज स्टोक मॉनेस्ट्रीवरनं आपल्याला स्टोक कांगरी पीक्स बघायला मिळतील. आणि स्टोक गोंपा जे आहे तिथे खूप मोठा बुद्धाचा स्टॅच्यू आहे. सो तो पण मला बघायचा आहे. सो आणि परत आपल्याकडे वेळसुद्धा कमी आहे. आणि संध्याकाळी मला शांतीस्तूपा आणि लेह मार्केटला पण जायचं आहे. तर या सगळ्या गोष्टी होणार नाहीत म्हणून मी थिक्से मॉनेस्ट्री आत्ता स्किप केली आहे. हाच प्रॉब्लेम असतो, जर का तुमच्याकडे लिमिटेड दिवस असतील आणि लिमिटेड टाईम असेल ना, तर तुम्हाला सगळ्या प्लेसेस बघता नाही येत. आणि लेह खूप मोठं आहे. इथे खूप प्लेसेस आहेत, जसं की लेह पॅलेस आहे, त्याच्यानंतर जोरावर फोर्ट आहे, त्याच्यानंतर आता थिक्से मॉनेस्ट्री आहे. तर ऑलरेडी मी लेह पॅलेस आणि जोरावर फोर्ट याला स्किप केलं होतं. त्याच्यानंतर काही वॉर मेमोरियल्स आहेत. सो हे सगळं एका दिवसामध्ये बघणं शक्य नाही आहे. ह्याच्यासाठी कमीत कमी 3 ते 4 दिवसाचा निवांत वेळ पाहिजे, तरच आपण हे बघू शकतो. चला तर मग आता सध्या तरी आपण जाऊया स्टोक मॉनेस्ट्रीला, स्टोक विलेजमध्ये, आणि बघूया स्टोक मॉनेस्ट्री. स्टोक विलेजकडे टर्न घेतलेला आहे. चला, आणि समोरच आपल्याला बर्फांनी नटलेले डोंगर दिसत आहेत. वाह, काय सुंदर नजारा आहे हा. तर स्टोक मॉनेस्ट्रीला जाताना एक गडबड झाली की जो जुना रस्ता होता जायला तो बंद झाला आहे आणि आता नवीन रस्त्याने फिरून जायचं आहे. तर हा रस्ता चुकीचा आहे. एकदा मी यांना विचारतो. तुले स्टोक मॉनेस्ट्री कहाँ से जाना है? मॉनेस्ट्री कहाँ से जाना है? मॉनेस्ट्री, हाँ, अच्छा ठीक है, चलेगा, ओके ठीक है. अरे भैया, इनको भी पता नहीं है, यांना पण रस्ता माहीत नाही. आता कसं करायचं? समोरून एक काका येत आहेत, त्यांना विचारून बघू, ते सांगतील. काका नाही, काकू आहेत. चुले, मुझे मॉनेस्ट्री जाना है, स्टोक मॉनेस्ट्री. गोंपा जाना है, राजा का महल जाना, कहाँ जाना है? हाँ, गोंपा वो दिख रहा है, वहाँ पर भी मैं जाना है. राजा का महल तो नीचे है ना? नीचे है.
अच्छा फिर यहाँ से जाके आप इधर से सीधा हाँ ऊपर जाके ऊपर से उधर पुल दिखाई दे रहा ना, ओके इससे ऊपर पुल, ठीक है इधर से सीधा जाके आप इस तरफ मुड़ना, ठीक है इस तरफ पुल मिलेगा, आप टिकिंग पेन मिलेगा, फिर वहाँ से सीधा आप गोंपा से नीचे रानी का महल, राजा का महल उधर है। अच्छा ठीक है हाँ जी, कहाँ से है आप? मैं पुणे से आया हूँ पुणे? हाँ पुणे तो बहुत अच्छा है, मैं भी गया पुणे। आप गए हो मैं कई जगह में जाते रहता आते रहता है, अरे वाह सच्ची। मैं बॉम्बे, हाँ फिर वो भूटान, सिक्किम, अरे वाह कई जगह में मैं जाते रहता आते रहता है। आप तो बहुत घूमे हो हाँ, बहुत घुमा है। अच्छा 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 अच्छा। अच्छा लगा आपसे मिलके हाँ जी, कितना बार आया इधर आप? मैं पहली बार आया हूँ अच्छा अच्छा हाँ अच्छा। कैसे लग गया? बहुत अच्छा है जाने का मन ही नहीं कर रहा है ज़्यादा ऐसे हरियाली नहीं है ना? नहीं फिर भी ये हरियाली बहुत अच्छी लग रही है क्योंकि आजू बाजू में सब सूखा है ना हाँ जी, तो बीच में ऐसा हरा भरा दिख जाता है तो अच्छा लगता है अच्छा है, अच्छा अच्छा। कहाँ ले में ठहरा है? हाँ लेह में ठहरा है कितना है? एक ही अकेला हूँ अकेला? हाँ अच्छा 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 अच्छा। मेरा वो क्या बोलता है, बहन का लड़का भी वहाँ पुणे में पढ़ता ना, अच्छा तो इधर स्कूल में दूसरे वो क्या बोलता है ये कॉलेज में डाल दिया, ओके पहले उधर था ना। हाँ मैं जाते रहता आते रहता, जाता है, गर्मी में आराम से बैठता है। हाँ हाँ जी, अच्छा अच्छा अच्छा। और वो जो दूर पे दिख रहा है वो पहाड़ हाँ वो जी, स्टोक कांगरी पीक है ना हाँ जी, तो गाड़ी अच्छा पहले तो टूरिस्ट है ना, हाँ बहुत वो चालू है अभी कि बंद है अभी भी अभी ऐसे है ना, आप लोग तो ऐसे कुछ जा सकता है, अच्छा मगर ऐसे कोई कोई घोड़ा का साथ जाता ना, हाँ 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 कोई कोई तो बहुत तंबू बम्बू कुछ लेके हाँ, जाता ना, हाँ। वो ठहरना नहीं देता ना, क्योंकि ऐसे वहाँ बैठेगा तो फिर गंदा भी करता है पानी, हम लोग को खेत में डालने के लिए ऐसे पानी नहीं है तो हाँ, खराब हाँ। करता ना, गंदा करता ना। वही। अभी 2-3 साल हो गया इधर रुका है, अच्छा नहीं तो पहले पहले बहुत जाता था यहाँ से भी, फिर मरसों का तरफ निकलता है, उस तरफ भी निकलता है, ओके ऐसे भी निकलता है, बहुत अच्छा है, सुंदर है, ऐसे देखने के लिए जाएगा तो आप सुंदर है। हाँ 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 ऐसे बाइक नहीं जाता है, गाड़ी नहीं जाता है, हाँ फिर उधर से वो तो ट्रैकिंग वाला है ना ट्रैकिंग ऐसे ट्रैकिंग हाँ ट्रैकिंग चल के ऐसे जाना घूमने पड़ता के है लिए पूरा जाता है, कोई कोई तो ऐसे जाता है, अभी भी अच्छा रुका नहीं है, अभी तक रुका नहीं है। तो गोम्पा अलग है राजा का म्यूजियम सब अलग अलग है क्या ऐसे ना जी, यहाँ से एक गोंपा है ना, हाँ इस तरफ गोंपा है, ओके इधर में लम्हा मिलेगा, आप दर्शन करने के लिए अच्छा दर्शन करेगा बोलेगा तो उसका दरवाजा खोल देगा। ओके फिर उसका बाद वो संगे से ना, हाँ उसका बाद उधर एक में एक बुढ़ा है ना, वो मिलेगा, अच्छा वो आप दर्शन करेगा बोलते हो तो वो भी खोलेगा, फिर ओके उसका बाद आप उसको ध्यान करना, वो नीचे ये क्या बोलता है राजा और रानी का महल है ना, हाँ उसमें थोड़ा दूर से आप कोई कोई तो देखेगा ना, इधर इधर कोई आदमी, उसको आवाज मारो, नहीं तो ओके। उधर बहुत खतरनाक कुत्ता है, कुत्ता है बांध के रखा होगा, नहीं तो पिछले साल बहुत आदमी को काटा है। अच्छा फिर उसका बाद तो उधर है तो थोड़ा पैसा लग जाएगा, इधर तो पैसा नहीं लगेगा, आप चढ़ाएगा तो चढ़ाओ, बस 10-20 रुपये 50 ओके रुपये ओके चढ़ाओ, आपका दिल में साब है तो थोड़ा सा 1 रुपये चढ़ाने से क्या ही है होगा ना। हाँ फिर उस उधर तो पैसा लेगा थोड़ा, 100 रुपये 200 रुपये जैसा, क्या अच्छा। पता आजकल 500 होगा। हाँ हाँ इधर म्यूजियम में पूरा म्यूजियम देखाएगा आपको, ओके। किसी तरफ से उधर एक गार्ड होगा वो देखेगा। अच्छा हाँ जी ठीक है सही है इधर नीचे वो रानी का महल से आप आवाज मारो, ठीक है चलेगा कुत्ता बुता आएगा तो उतरना नहीं है, कुत्ता आएगा तो भाग जाओ ऐसे हाँ गाड़ी पे ही भाग गया हूँ साची साची हाँ। मेरे को काटा है। अच्छा अभी अच्छा ये साल तो पता नहीं ये बना होगा। ठीक है हाँ जी, चलेगा आंटी हाँ जी, हाँ जी, ठीक है। चलिए निकलता हूँ मैं हाँ, अच्छा निकलो, लगा आपसे निकलो, मिलके ठीक है, थैंक यू ठीक है, ठीक है। तर रस्त्यामध्ये आपल्याला एक काकू भेटल्या त्यांनी आपल्याला एक रस्ता सांगितला आहे आता बघूया आपण त्या रस्त्याने जातोय का आणि ते जे समोर 2 ट्रेक दिसत आहेत किंवा तो जो डोंगर दिसतोय ना ते आहे स्टोक कांगरी पीक मी इकडनं एक फोटोसुद्धा घेतो ओके ते काकूंनी सांगितलं होतं की एक ब्रिज येईल तो ब्रिज आलेला आहे ओके बरोबर आहे राऊंड मारलेला आहे आपण कंप्लीट आणि आता आपण चाललो आहे स्टोक गोंपा आणि
स्टोक मॉनेस्ट्रीकडे. तर शेवटी आपल्याला वरती यायचा रस्ता तर मिळाला आणि रस्ता बघा कसा आहे, खराब खराब खड्डे खड्डे नुसते. हां, चला गाडी तर आली पूर्ण वरती. आणि ते बघा केवढा मोठा स्टॅच्यू आहे बुद्धाचा, बापरे. आत्ता मी आहे स्टोक गोंपा येथे. तर स्टोक गोंपामध्ये तुम्ही बघू शकता केवढा मोठा बुद्धाचा स्टॅच्यू इथे बनवलेला आहे आणि हा खूप उंचावरती आहे. म्हणजे जर का मी तुम्हाला दाखवलं ना तर आजूबाजूला तुम्ही बघू शकता की इकडनं आपल्याला पूर्ण लेह शहराचा नजारा बघायला मिळतो. थोडंसं पुढे जातो मी इकडे, तर हे बघा, तर हे पूर्ण लेह शहर आपल्याला बघायला मिळतं. आणि समोर तुम्ही बघू शकता की आपण किती उंचावरती आहोत, की ढगांच्या सावल्या त्या डोंगरांवरती पडलेल्या सुद्धा आपल्याला क्लिअरली दिसत आहेत. त्याच्यानंतर तिथे मध्ये छोटीशी एक व्हॅली आहे, तिथे काही घरं आहेत. त्याच्यानंतर ही पूर्ण व्हॅली आहे, इंडस व्हॅली, इंडस नदीच्या काठी बसलेली. खूप छान आहे हे वातावरण, मस्त एकदम. आणि आणखीन एक गोष्ट दाखवतो की हा जो गोंपा आहे, या गोंपापासूनच थोडंसं एकदम तिकडे कुठेतरी कॉर्नरला टोकाला तुम्हाला एक बर्फाने माखलेला डोंगर दिसेल, तर ते आहे स्टोक कांगरी पीक. तर मगासपासून मी तुम्हाला सांगत होतो ना, स्टोक कांगरी पीक जे आहे ते इकडनं बघायला मिळतं, तर ते याच गावामधून. सो जर का तुम्ही स्टोकला येणार असाल ना तर नक्की हे बघून जावा, खूप छान आहे हे. ते जे समोर दिसतंय ते आहे स्टोक म्युझियम. सो फायनली आपल्याला रस्ता मिळालेला आहे. इकडनंच असावा रस्ता. ये बंद है, चालू है ना, जा सकता हूँ ऊपर. थैंक यू. माझ्या मागे तुम्ही बघू शकता स्टोक पॅलेस आहे. तर स्टोक पॅलेसला येण्यासाठी लेहपासून कमीत कमी तुम्हाला 12 ते 14 किलोमीटर बाहेर यावं लागतं. आणि सगळ्यात पहिलं जे मी हेमिस केलं होतं, हेमिस मॉनेस्ट्री, ते सुद्धा लेहपासून 34 किलोमीटर लांब आहे. सो मी प्रेफर करेल की आधी हेमिस बघा. हेमिस करून झाल्यानंतर येता येता थिक्सेनंतर स्टोक करा. तर हे जे स्टोक पॅलेस आहे ह्याला बनवलं होतं नामग्याल डायनेस्टीच्या राजाने, सेसपाल तोंडुप नामग्याल, साधारणपणे 200 वर्षापूर्वी 1820 साली. जसं आपण हेमिस मॉनेस्ट्रीला बघितलं होतं की हेमिस मॉनेस्ट्रीसुद्धा मड वॉल्स विदाऊट कॉन्क्रीट स्ट्रक्चरनी बनवली होती, तसंच स्टोक पॅलेससुद्धा मड वॉल्सनीच बनवलं आहे. कुठेही तुम्हाला इथे कॉन्क्रीटचं स्ट्रक्चर दिसणार नाही किंवा कॉन्क्रीट यूज झालेलं नाही आहे. त्याच्यानंतर मड वॉल्स इथले बघाल तर ते दिसायला पण खूप अट्रॅक्टिव्ह आहेत, छान आहेत. आणि पूर्ण कॅसलचा व्ह्यू एक नंबर आहे. या स्टोक पॅलेसच्या आतमध्ये जर का तुम्ही गेलात तर तिथे तुम्हाला हंटिंग हेड्स बघायला मिळतील. म्हणजे आधीच्या काळी जेव्हा शिकार व्हायची तेव्हा त्यांचे जे हेड असायचं तर ते लटकून ठेवायचं भिंतींवरती, तर ते खूप सारे हंटिंग हेड्स तुम्हाला आतमध्ये गेल्यानंतर बघायला मिळतील. आतमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे पेंटिंग्स आहेत जे
भरपूर वर्ष जुने म्हणजे साधारणपणे 400 ते 600 वर्ष जुने पेंटिंग्स आतमध्ये तुम्हाला बघायला मिळतील. अनेक मोठे मोठे थांकाज इथे आहेत. थांकाज असे असतात की कपड्यांवरती चित्र काढलेले असतात किंवा पेंटिंग केलेलं असतं, तर ते हे सगळे थांकाज तुम्हाला बघायला मिळतील. आणि आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला बघायला म्हणजे मी बघितलं की बऱ्याच ठिकाणी ना दगडांचे काही भांडी ठेवलेली होती, लेदर बॉक्सेस ठेवलेले होते, मोठे मोठे शंख ठेवलेले आहेत आतमध्ये. त्याच्यानंतर ना एक पॅलनक्वीन आहे ज्याच्यामध्ये ना राणीला आणलं होतं लाहोलपासून. लाहोल म्हणजे मनालीच्या आसपासमधला एक एरिया आहे लाहोल व्हॅली म्हणून. तर त्या राणीला लाहोलपासून लेहपर्यंत म्हणजे स्टोकपर्यंत त्या पॅलनक्वीनमधून आणलं होतं. स्टोक पॅलेसच्या आतमध्येच ना स्टोकचं म्युझियम पण आहे. तर त्याची एंट्री फी साधारणपणे 100 रुपये. पण मी सांगतो ते 100 रुपये ना खरंच वर्थ आहेत. तर स्टोक पॅलेस आणि स्टोक गंपा इथलं जे वातावरण आहे आणि स्पेशली जो क्लाउड्सचा ढगांचा जो व्ह्यू आहे ना तो खूप मस्त आहे आणि खूप छान वाटलं तिथे गेल्यानंतर. एक वेगळीच फिलिंग आली. आणि हेमिस मॉनेस्ट्रीच्या आतमध्ये पण मी ज्या वेळेला गेलो त्यावेळेला ना प्रार्थना सुरू होती तिथे. तर तो सुद्धा व्ह्यू खूप छान होता. तिथे गेल्यानंतर मन इतकं शांत झालं की मलासुद्धा 2 मिनटासाठी असं वाटलं की नाही का आता सगळं सोडून द्यावं आणि तिथेच जाऊन राहावं कायमचं. तोपासून परत चाललं लेहला. आणि तुम्ही बघू शकता की समोरचे जे नजारे आहेत ना ते नजाऱ्यांना तोड नाही आहे. लांब लांब पसरलेले डोंगर, त्याच्यावरती पडलेली ढगांची सावली. वाह, खूप छान वाटतं हे सगळं बघायला. मी आयुष्यातनं ही ट्रिप कधीच विसरणार नाही आहे. आणि ही ट्रिप तर आत्ताशी अर्धीच झाली आहे. अजून आपल्याला बरेच ठिकाणं फिरायचे आहेत. पँगॉंग लेक आहे, हानले आहे, खारदुंगला आहे, हुंदर आहे, तुर्तुक तयाक्षी आणि थांग आहे. चला आता पटकन लेहला पोचूया आणि थोडा वेळ आराम करून मी पुढे जाईल शांती स्तूपाला. तर सगळे मॉनेस्ट्रीज फिरून झाल्यानंतर मी आत्ता आलो आहे लेह मेन मार्केटला. आणि आता मी थोडंसं मार्केट एक्सप्लोअर करतो आणि तुम्हाला पण दाखवतो मार्केटमध्ये आपल्याला काय काय बघायला मिळतं. सो फायनली मी आत्ता शांतीस्तूपाला पोचलो आहे. शांतीस्तूपालासुद्धा तुम्हाला जर का वरती यायचं असेल तर एंट्री फी 30 रुपये आहे आत्ता सध्याची. आणि माझ्या मागे तुम्ही बघू शकता शांतीस्तूप आहे. खूप छान दिसतो आहे. आणि इकडनं ना लेह सिटीचा व्ह्यूसुद्धा खूप छान आहे. एकदम पूर्ण लेह सिटी तुम्हाला इकडनं बघायला मिळते. मी थोडंसं पुढे जाऊन दाखवतो, तोपर्यंत शांतीस्तूप बघा. तर इकडनं तुम्हाला लेह सिटीचा पूर्ण व्ह्यू बघायला मिळतोय. तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे. तर आजच्या दिवसाचा शेवट हा शांतीस्तूपा इथल्या सुंदर सनसेटने झाला आणि मी परत गेलो माझ्या स्टे लोकेशनला. या स्टेविषयी मी सगळे डिटेल्स माझ्या नेक्स्ट व्लॉगमध्ये शेअर करेल. तोपर्यंत तुम्ही बघत राहा निसर्ग मोटो, वाऱ्याच्या तालावर वेगाच असाच.